कर्जत तालुक्यातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयाला सुमारे 40 लाख रुपये किमतीची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली आहेत। माणसाने माणसाची मदत करावी आणि वसुधैव कुटुंबकम या विचारांवर आधारित हा उपक्रम राबवण्यात आला असून गरजू रुग्णांना वेळेत व परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत हा यामागील उद्देश आहे। कर्जत येथील रॉयल गार्डन येथे आयोजित छोटेखानी सोहळ्यात ही उपकरणे प्रथम रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी प्रतिष्ठानचे शेकडो सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। कर्जत तालुक्यात अद्ययावत वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी मुंबई किंवा पुण्याकडे जावे लागते। मात्र आता या उपकरणांमुळे स्थानिक पातळीवरच उपचार उपलब्ध होणार असून रुग्णांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत। तसेच देण्यात आलेली उपकरणे योग्य प्रकारे वापरली जात आहेत की नाहीत आणि त्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत का यावर प्रतिष्ठानचं लक्ष राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या उपक्रमामुळे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवेत लक्षणीय सुधारणा होणार असून सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज सरकारी दवाखाना कर्जत ग्रामीण रुग्णालय यांना आपण प्रतिष्ठानच्या वतीने औषधं VC, EC आणि कालीन साहित्य दिलेलं आहे। ते साधारण 40 लाखापर्यंत आहे। तर त्या साहित्याचा उपयोग आपल्या कर्जतमधील जनतेला व्हावा ही त्याच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे। आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हे जे कार्य केलेलं आहे आणि ही जी औषधं दिलेली आहेत, हे जे साहित्य दिलेलं आहे, त्या सगळ्या साहित्यावरती आपलं लक्ष असणार आहे। आणि मला विश्वास आहे की आपल्या कर्जत भागातील ग्रामीण भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना या औषधांचा आणि जे साहित्य दिलेलं आहे त्याचा उपयोग होईल। या प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलेले हे जे साहित्य आहे तर ते साहित्य हे गोरगरिबांसाठी उपयोगी पडणार आहे। आणि हा मोठा विचार करून आज प्रतिष्ठानने हे साहित्य दिलेले आहे। याच्या पाठीमागे 100% डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य आणि आता पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी, डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी आणि राहुलदादा धर्माधिकारी यांचं हे सगळं श्रेय प्रतिष्ठानचं आहे। हे सगळं श्रेय हे अप्पासाहेब दादासाहेब यांचं आहे। या कार्यक्रमामध्ये आपण एक संदेश दिलेला आहे। आपण बघितलं असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती सुद्धा आपण पेले ठेवले होते। त्यातनं एक आपल्याला संदेश असा द्यायचा आहे की आपल्याला प्लॅस्टिकचा पण वापर कमी करायचा आहे। त्या दृष्टीकोनातून एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि मला विश्वास आहे की हे सगळे साहित्य हे कर्जतमधील जनतेला आपल्याला गरजूंना उपयोगी पडेल। धन्यवाद। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत आदरणीय डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यातील शासकीय रुग्णालयांना विविध वैद्यकीय वस्तूंचे उपकरणांचे वाटप तसेच औषधं, रसायने यांचे वाटप अंतर्गत कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे आज विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे। कर्जत हा प्रामुख्याने एक आदिवासी तालुका म्हणून ओळखण्यात येतो। त्यामुळे विविध भागातील खेड्यापाड्यातील गरजू रुग्णांना या साहित्याचा नक्कीच उपयोग होणार आहे। मानव ही जात आणि मानवता हाच धर्म हा एक उत्तम असा विचार आणि हे एक सूत्र याचा वापर करून हे कार्य अगदी अविरतपणे आणि निष्कामतेने चालू आहे। मला देशाने काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले हा एक उत्तम असा विचार आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी आम्हाला दिला आणि हीच शिकवण लक्षात ठेवून सर्व श्री सदस्य अत्यंत निष्कामतेने ही श्रीसेवा करण्याचा एक प्रयत्न करीत आहेत। धन्यवाद। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ।